36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा मुद्द्यावर रविकांत तुपकर आक्रमक. शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न, 7 बारे भिरकावले, सोयाबीन आणि कापूसही उधळला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह थेट विधान भवनाच्या दिशेने धडकले. विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करीत 7 बाऱ्यांच्या प्रती विधान भवनात फेकल्या. तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, सरकारने दिलेला शब्द पाळा अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः धावपळ उडाली. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. हक्काचा पीक विमा झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या सरसकट विनाशर्त कर्जमुक्तीसाठी आणि हक्काचा पीक विमा व पीक कर्ज आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज मुंबईच्या विधान भवनामध्ये घुसण्याचा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केला होता. विधान भवनाच्या गेटमधून आतमध्ये आम्ही आमचे कर्जाचे 7 बारे फेकले. त्यानंतर आम्ही पत्रक आणले होते मागण्यांचे, ते फेकले आणि सोयाबीन कापूस सुद्धा विधान भवनाच्या आत त्या ठिकाणी फेकून सरकारचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कर्मी सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला अझरबैजान पोलीस स्टेशनला अटक करून आणलेलं आहे. आमचे काही सहकारी हे झाडावर चढून त्या ठिकाणी आंदोलन करतायत. त्या सगळ्या सहकाऱ्यांना मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं गिरीशभाऊ महाजन यांचा आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 वाजता तुमची बैठक शिष्टमंडळाची आम्ही लावलेली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ज्या काही सुधारणा आहेत त्या आम्ही ऐकून घेऊन त्यात सकारात्मक मार्ग काढू असा शब्द त्यांनी पुन्हा एकदा दिला. पुन्हा आम्ही सरकारवर आता एकदा विश्वास ठेवलेला आहे. 4 वाजता सरकारसोबत विधान भवनात बैठक होणार आहे. त्यामुळे झाडावर जे आंदोलक चढलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की झाडाच्या खाली उतरा, कारण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. लढणारी माणसं टिकली पाहिजे, लढणारी माणसं संपली नाही पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आज संध्याकाळच्या बैठकीत काय निर्णय होतो मुख्यमंत्र्यांबरोबर ते आपण पाहू. अन्यथा त्या बैठकीनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा मी रात्री तुम्हाला सांगेन. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर
82 93 91 91 आणि 62 62 90 910.